इंजेक्शन देणार ना. बीपी शुगर वगैरे काही नाही ना. गप बसली आता ती आता बोलणार नाही, बोलू शकणार नाही. दात काढला. हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर का हिला सकाळ सकाळ आता मी शाळेत सोडवायला गेले. हिला रात्रभर झोप नाही मम्मीला, आणि मग म्हणजे अचानक तिची दाढ दुखायला लागली रात्रीचीच, झोपलीच नाही. मग मी तिला म्हटलं नको बाई, तू आज सकाळी चल. आणि असं नाही, ती दाढ सगळी हालत होती, खडा 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 खुळखुळ्याने हालत होती. तिने फक्त अशी ओढली असती तरी निघली असती. पण म्हटलं बाई, तिने अशी कुटाने केलेले आहेत बरं का याच्या आधी. दाढ हालले की अशी काढायची वय मम्मी. तर आता दाढ काढली तिची, म्हटलं किती काढलेली. आमच्या इकडे याची दात पाडायला लोक. तर मग तिला काही नगरला थोडी थोडी हालत होती, पण ईद आले काही कोणी खात नाही, चहा नाही ते. पण तिनं ठणकती ते छान काय लागलं. रात्री लई ठणकली. काय खाल्लं होतं? खिचडी खाल्ली होती. कोणती खिचडी? साबुदाण्याची खिचडी. आणि ती काय सांगते, मला सांगत नाही काही दुखत पोर असं ठणकत होतं. मला ते इंजेक्शनचे दाढे इंजेक्शन त्याचा लई भीती वाटती. पण म्हणजे हे दुखण्यापेक्षा ते त्रास बरा आहे म्हणून मी इतके दिवस काढलीच नाही. मग रात्री लई दुखली. काय म्हणली मम्मी चलत चल. तिला मी शाळेत प्रांजला सोडवायला गेले आणि तिला फोन केला, म्हटली एक खाली म्हटलं. आणि मग आई ते कसं आहे, पावला पावल्याने हॉस्पिटल आहे तिथं नगरला. इथं आपल्या मुंबईला काही नाही, सगळं आई वडील सोडून सगळं भेटते इथं. होय मम्मी? आईस्क्रीम मम्मी तू खाऊ किती आईस्क्रीम? आईस्क्रीम आणली ती खासी पाहिजे. मला गार पटत खा, थंड उन्हाळ्यात चांगलं असतं. हलत होती ती काढताना ती 5 मिनिटं 5 मिनिटं सेकंदात काढली तिला. लगेच मी तरी होते आणि कसं काय काढलेलं बोलू नको तू अशी पोळाय तिथं काय बॅग कुठला ना काढले माझ्या काढल्यात भेटलं मम्मी. थांब माझ्या नाही नगरलाच काढत होती. भाऊ मागं लागलं मम्मी काढ काढ काढ. पण ती इथे इंजेक्शन प्रोसेस नको पाहिजे इंजेक्शनचं. पण मला रात्री मी म्हणलं नको बाबा रात्री ना तिला झोपच नाही रात्रभर. जावायच्या दारात शिकवत आहे ना काय व्हायला काय आता काय मोठं टेन्शन जावायचं काय झालं? मी आहे की आपल्याला वाटतं ना माहिती काय बरोबर ते मला त्यांच्यासमोर ते काय सांगत नाही तरी गबस गबस म्हणते. यात काय झालं? पोरगी कमवणारी काय झालं याच्यात? नाही कमवायचं काही नाही. माझे पैसे आणले मम्मीने आणलेले. मम्मी आता निघतं का बाई नाही नाही, तुला एवढं आता आयुष्य अजून तुझं म्हातारपण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला टेन्शन नाही. पहिल्यापासून हा ज्या विचार करा आपण जोपर्यंत 20 वर्षाचे होतो तोवर आपल्याला आई वडील काळजीने सांभाळतात ना. आपलं 20-22 वर्षाचं आहेच. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शन नाही. बाकीच मुलांना टेन्शन देऊ वाटतं बरोबर आई वडिलांना. तेच ना म्हणजे नाही माहिती आहे आपल्याला आपली मुलं आपल्याला तेवढी गरज नाही. आपण कमी नाही करणार आपल्याला. दादा पण गुडघा दुखत होता तो लई मागायला होतं लई पडत होतो. मग नाही ना गेला दवाखान्यात मग ना वडत होतो तो बोलतच नाही. त्याचं कसं असतं त्याचं कसं असतं मी काय करते दवाखान्यात नाही जात. तो बोलला ना चल चल जात नाही आणि जास्त झालं ना मग नाही आपल्याला वाटतं नको पैसे काय पैसे तर आपणच कमवणार आहेत. त्यात काय झालं जेवढी तयार आहे मग चल 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 चल. पण नाही दाढ कशी दाढ असं आहे सगळं कान सगळं तेवढी भक्ती करतो माझी. कान नाक सगळं दुखतंय दाढनी म्हणून म्हटलं. कारण माझा अनुभव आहे. म्हणजे थोडासा भात जरी खाल्ला तरी दाट नसते आणि काल खिचडी खाल्ली तरी दाट नाही. अरे ही कोणतं ठाण काय तिची काढली नसती पण काय झालं ती डगुडू गुडू 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 हालत होती. मग कशाला म्हटलं ठेवायची. शेवटाची काढली होती त्यामुळे खाल्लेलं आम्ही पण ते जाऊन बसवतो. तू जाऊ दे तुझं तरी एक काढली. आणि
एका दिवसात सगळे दात आईंचे काढले. ताईच्या सासूबाई गेले ताईच्या सासूबाई दात नाही दाताची ऑपरेशन हा त्यांचे दात त्यांनी नाही म्हणजे ते सगळे ऑपरेशन करून काढले तर त्यांचे काढले तर माझी तरी काय ते पुढचेच राहिले दाढा सगळ्या काढल्यात मुलींनी. मग माझे तुमच्यासारखी माझी गत होणार कारण माझे इकडली दाढ काढली ही काढली आणि ते डॉक्टर बोलले तुम्ही बसून घ्या नाहीतर हे दात काय होते असे इकडं साईडला झुकतेत असे झुकतेत सपोर्ट नसल्यामुळे. आणि तसं इथे दाताला म्हणले दाताला काढले काय डॉक्टर चांगले होते मॅडम काही तकलीफ नाही मॅडम इंजेक्शन दिलेलं मी पुढे आता ते निघाले तेवढं ती टोचाटोचीमुळे डॉक्टर लोक अगं मी त्या दवाखान्यात का गेले माझ्या मैत्रिणी रेखा आलती ना तिच्या सासूबाईंची तिथेच नेली तर खाली मग ती बोली अगं चांगली ती मॅडम तिला सिमेंट बसवलं होतं म्हणून म्हटली जाऊ दे ह्या वेळेला इथे जाऊ म्हटले ह्यावेळेस माझं समोरच्या मेडिकल आम्हाला काय माहिती काम होतं कोणता डॉक्टर चांगला रुपाली झालं माहिती हिला ज्याच्या ती साईक रहिवाची झाली 14 वर्ष झाली रात्री नाही हिला कसं होतं सांगू का मम्मीला नगर तर भौरी डॉक्टरच लय हुशार भौरी झाला म्हणजे तिला म्हणजे कोणतं पण आपण ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट करतो त्याच्या पुढे कोणतं डॉक्टर नाही का. आता आम्ही जातो आमचं एक फॅमिली डॉक्टर असते ते फॅमिली डॉक्टर असते ते चला आता मम्मीला जास्त बोलायचं नाहीये तिला डाळ भात वगैरे खायला लावलाय फक्त. आज बघा मी साडी नेसली सगळे म्हणतात रुपाली ताई 2 दिवस झाले नुसतं गाऊन काय राहते ताई चेंजिंग नको काही चेंजिंग नाईट ड्रेस नाईट ड्रेस इथं कुरकुरे खाऊ बाबा काही इथं कुरकुरे आता मॅडम म्हणजे तू जर कुरकुरे खाल्ले ना 8 दिवसात तुला यावं लागेल माझ्याकडे दात चेक कराय म्हणल्या ना मॅडम आपण कुरकुरे खाल्ल्यानंतर दिल्या बिलकुल नाही कुरकुरे खाणे नाही बिलकुल नाही तर दात निकाले चल मम्मी तू आईस्क्रीम खाऊन घे पाणी होईल कारण आपल्याकडे नाही फ्रीज होऊन जाईल जायला आईस्क्रीम आता ते टपलेला आहे तिथं कोल्लोबा बसलेला म्हणून स्वयंपाक करायचं तो कोल्लोबा म्हणून हे आईस्क्रीम कुणाला आणली मला आवडले खाऊन पण डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरचे सांगणं आपलं सगळं आता सगळं जीवन आपलं डॉक्टरचे सांगणं चाललंय हे नाही खायचं डॉक्टरनी गोळ्या खायच्या दोन्ही द्या आईला दोन्ही पण दोन्ही द्यायचं आईस्क्रीम खाणे बघा आईस्क्रीम आईस्क्रीम चम्मच आण चम्मच ले पाओ त्रिशूल मेरा मोबाइल भी लेके आओ तर चला बाय बाय भेटूया भेटूया मुलींना पुढच्या व्हिडिओ मध्ये छान छान गप्पा मारायला हा दात बरं